नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? ठरलं तर मगचा आजचा भाग जबरदस्त आहे प्रेक्षकांनो. इकडे आता दामिनी खूप मोठा प्लॅन करते अर्जुनचा पूर्ण कॉन्फिडन्स लो करण्यासाठी, आणि तिच्यासोबत आता साक्षी आणि महिपतसुद्धा सामील असतात. तर त्यावर आता सायली अर्जुनचा कॉन्फिडन्स बनून या दामिनीचा प्लॅन फ्लॉप करणार आहे. बघूया कसं काय झालं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर मित्रांनो, ठरलं तर मगचा आजचा भाग सुरू होतो. रात्रीची वेळ झाली असते आणि अर्जुन झोपला असतो, पण सायलीला झोपच नसते लागत. आणि सायली आता विचार करू लागते आणि ती मनात म्हणते की मला इतकं अस्वस्थ का वाटतंय? आज तर सगळं चांगलंच झालं, सगळं आमच्या मनासारखं झालं, मग तरीही माझं मन शांत का राहत नाही आहे, असा तर सायली विचार करत असते. त्यानंतर आता डायरेक्ट आपल्याला दुसरा दिवस दाखवला त्यांनी. सायली इकडे आपल्या विचारातच असते. तर त्यावर आता अर्जुन एक फाईल बघत असतो आणि अर्जुनचं लक्ष जातं आता सायलीकडे. आणि आता अर्जुन विचारतो की काय झालं सायली, काही प्रॉब्लेम आहे का? तर सायली आधी तर काहीच सांगत नाही. सायली मांडो लावते आणि नाही असं म्हणते. मग आता अर्जुन सायलीजवळ येतो आणि म्हणतो, काय गं, तुझा चेहरा असा का पडलाय? कसला विचार करतेस तू? तर आता सायली म्हणते अर्जुनला की का कोण जाणे, पण रात्रीपासून माझं मन खूप सैरभैरसारखं झालं आहे हो. मी खूप शांत राहण्याचा प्रयत्न करते पण मला नाही जमत आहे. त्यावर आता अर्जुन म्हणतो, प्रतिमा आत्याचा विचार करतेस का? त्यावर आता सायली म्हणते, नाही, रविराज काकांशी बोलणं झालं आहे माझं आणि ते म्हणालेत की आता प्रतिमा आत्या बऱ्या आहेत. मग तरीही आता मला असं का वाटतंय ना, मला कळतच नाही आहे. तर आता अर्जुन म्हणतो की ओके, पण आता तुला कुठे जाऊन शांत वाटेल ना, हे मला चांगलंच माहिती आहे, चल माझ्याबरोबर. आता सायली विचारते कुठे? तर आता अर्जुन म्हणतो की अगं चल. आणि इकडे आता सीन शिफ्ट होतो. आता या दामिनीने खूप मोठा प्लॅन केला आहे आणि एक प्रेस कॉन्फरन्स अरेंज केली आहे. तिथे आता तिने सगळे न्यूज रिपोर्टर्सला वगैरे बोलावलं असते. आणि सगळ्या रिपोर्टर्सला आता ही दामिनी एक अर्जुनची व्हिडिओ क्लिप दाखवून सगळ्यांचं मन वळवणार आहे. आणि या सगळ्या रिपोर्टर्सला ते अर्जुन विरोधात भडकवणार आहे. बघूया आता कसं काय ते. तर आता हे एक रिपोर्टर म्हणत असते दुसऱ्या रिपोर्टरला की दामिनी मॅडमनी असं अचानक का बोलावून घेतली प्रेस कॉन्फरन्स? त्यावर आता हा दुसरा रिपोर्टर म्हणतो की नक्कीच त्यांना वात्सल्य आश्रम केसमध्ये एक नवा ब्रेक थ्रू मिळाला असणार आहे. तितक्यात तिथे आता साक्षी, महिपत आणि दामिनी येते. आणि बघा प्रेक्षकांनो, ही दामिनी पूर्ण नाटकं करतच येते. पूर्ण त्या कॉन्फरन्स हॉलमध्ये पूर्ण ती साक्षीला अशी पकडते वगैरे, आधार वगैरे काय देते, म्हणजे या सगळ्यांना दाखवण्यासाठी की साक्षी किती बिचारी, किती लाचार आहे ते. आणि त्यानंतर आता आतमध्ये आल्यावर ही दामिनी हळूच आवाजात कोणाला तरी फोनवर सांगते की नजर ठेव त्यांच्यावर आणि मला एक्झॅक्ट लोकेशन पाठव. आणि त्यानंतर आता दामिनी, महिपत आणि साक्षी हे सगळे आपले नाटकं सुरू करतात आणि प्रेस कॉन्फरन्सला सुरुवात करतात. त्यानंतर आता दामिनी सुरुवात करते प्रेस कॉन्फरन्सला आणि म्हणते, नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांना इतक्या शॉर्ट नोटीसवर बोलावलं आणि तरीही तुम्ही आलात, त्यासाठी तुमचा आभार. पुढे आता ही दामिनी म्हणते सगळ्यांना की मी आज तुमच्याशी नात्याबद्दल बोलणार आहे. म्हणजे आपल्या आता ते सगळ्यांना माहितीच आहे की आपल्या आयुष्यात नाती ही खूप महत्त्वाची असतात. आपण त्यासाठी काहीही करायला तयार असतो. पण काय ना, कायदा काहीतरी वेगळं सांगते. कायदा सांगतो की माणूस कितीही जवळचा असेल, जवळच्या नात्यातला असेल, तरीही त्याचा गुन्हा पाठीशी घालायचा नसतो. पण ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार विलास मर्डर केसमध्ये एक्झॅक्टली तेच करत आहे. नो डाऊट अर्जुन सुभेदार खूप मोठे वकील आहेत आणि ते खूप चांगले वकीलही आहेत. न्यायासाठी लढणारे वकील म्हणून त्यांचं रेप्युटेशनसुद्धा आहे. म्हणजे होतं, पण आता काय झालं, सासरा खुनी आहे आणि लाडका जावई त्यांचा वकील. यांनी होतं काय, तर नातं आहे ना ते न्यायाच्या आड येतं आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट उभा राहतो. आणि ही साक्षीसुद्धा आता या सगळ्यांसमोर नाटकं करत असते आणि एकदम डोक्यावर हात ठेवून अशी बिचारी बनून असण्याचा अशी प्रयत्न करते ती. आणि महिपतसुद्धा तेच करत असतो. तर पुढे आता दामिनी भडकवण्याचा प्रयत्न करते या सगळ्यांना आणि म्हणते, अर्जुन सुभेदार फक्त स्वतःच्या सासऱ्यांना वाचवत आहेत, दॅट्स ऑल. आणि त्यांना सत्याशी काहीही घेणं देणं नाही आहे. आपल्या सासऱ्यांना वाचवण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. आणि याची झलक त्यांनी आधीही दाखवलीच आहे. त्यांची जे काय ते आताची बायको आहे ना सायली, तिच्यासोबत त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे. आणि स्वतःच्या स्वार्थासाठी ते काही दिवस नाही तर 1 वर्ष खोटं बोललेत आपल्या फॅमिलीसोबत. आणि जो माणूस आता आपल्या फॅमिलीसोबत खोटं बोलू शकतो तो कोर्टात आता सत्तेची बाजू काय मांडणार आहे ना. अर्जुन सुभेदार इथे केस लढत नाही आहे सत्याच्या बाजूनं, फक्त ते स्वतःच्या बायकोचं मन जपण्यासाठी हे सगळं करताय. आणि काय ना, जेव्हा हेतू चुकीचा असतो कुठलीही केस लढण्यामागे, तर ना चुकीचंच होतं सगळं. कोर्टात आपण खोटं बोलत जातो, कोर्टात चुकीच्या गोष्टी सांगितल्या जातात आणि हे अर्जुन सुभेदार तेच करतायत.
अर्जुन सुभेदार स्वतःच्या सासऱ्याला वाचवण्यासाठी काहीही करू शकतात. कोर्टात कुठलेही पुरावे आणू शकतात आणि हिंसाचार करू शकतात. तर आता हे सगळे रिपोर्टर्स ऐश्वर्याने बघत असतात. ते ही दामिनी म्हणते, आणि मी काही असंच बोलत नाही आहे, पुरावा आहे माझ्याकडे, हा बघा पुरावा. आणि असं म्हणत आता दामिनी प्रोजेक्टर ऑन करते आणि त्यामध्ये आता ती एक क्लिप दाखवते. ज्या क्लिपमध्ये असं असतं की मागे जेव्हा अर्जुनने जोशीला मारलं असतं ना, जेव्हा जोशी आगाऊ बोलत असतो, ती वाली क्लिप असते. आणि आता दामिनीने बरोबर ती क्लिप उचलली आहे आणि आता ती अर्जुनच्या विरोधात ती क्लिप लावते आणि सगळ्यांना भडकवण्याचा ती प्रयत्न करत असते. आता हा क्लिप बघून सगळ्या रिपोर्टर्समध्ये खडबडी उचलते आणि सगळेजण आता गोष्टी करू लागतात. सगळे रिपोर्टर्स त्यावर आता चर्चा करू लागतात. आता महिपत साक्षीला हळूच आवाजात म्हणतो, हे दामिनी बाई तुला वरची निघाली, हा व्हिडिओ कुठून मिळाला हिला? त्यावर आता साक्षी म्हणते, अण्णा मला काय माहिती हो, जाऊ दे ना अण्णा, आपल्याला काय, आपलं फायद्याचंच आहे, करू द्या. तर इकडे प्रेक्षकांना सीन शिफ्ट होतो आणि अर्जुन आणि सायली कुठेतरी जात असतात. तर बरोबर दामिनीने ज्या माणसाला सांगितलं होतं ना थोड्याच वेळ आधी फोनवर की लक्ष ठेव, लोकेशन पाठव, बरोबर तो माणूस आता लक्ष ठेवून असतो आणि सायली आणि अर्जुनचा तो पाठलाग करतो. तर आता सगळेजण व्हिडिओ क्लिप बघतात. तिकडे सीन शिफ्ट होतो आणि त्यानंतर आता व्हिडिओ क्लिप बघितल्यावर दामिनी म्हणते, हे बघा, हे आहेत खरे अर्जुन सुभेदार, हे आहे त्यांचं खरं रूप, सत्याच्या बाजूने लढणारा एका ज्येष्ठ वकील, त्यांना जोशी यांना इतका बेदम मारहाण करतो. आणि हा अर्जुन सुभेदार कोण आहे? वकील आहे की गुंड? जो माणूस आता असा वागतो तो कोर्टात आता सत्य सांगेल, यावर विश्वास कसा ठेवायचा? इनफॅक्ट आता त्याची मानसिक परिस्थिती ठीक आहे की नाही, आता असा प्रश्न पडलाय. तर बघा प्रेक्षकांना, महिपत सुद्धा आता एकदम बिचारासारखं तोंड करून असतो, म्हणजे तो किती साधा भोळा येतो. तर इकडे बघा आता एक रिपोर्टर म्हणते की बापरे, हे सगळं किती भयंकर आहे. त्यानंतर आता दुसरा रिपोर्टर म्हणतो की हो ना, खूप भयंकर आहे, पण मॅडम आम्हाला हे कळू शकेल का की अर्जुन सुभेदारने जोशी वकिलांना का मारलं होतं? तर आता दामिनी म्हणते, कारण काय आहे ना, अर्जुनला हार सहनच होत नाही आणि जेव्हा प्रश्न त्यांच्या स्वतःच्या सासऱ्याचा येतो ना, तेव्हा तर नाहीच नाही. आणि जो माणूस स्वतःला सत्यासाठी लढणारा वकील म्हणतो, हे आहे त्याचं खरं काळं रूप, हे जे आपण आता बघतोय ना ते. आणि प्रेक्षकांना महिपत अक्षरशः असं तोंड करून असतो ना की तो साधी आपल्या नाकावरची माशी सुद्धा हकलणार नाही, असं आता तो आता सगळ्या जगाला दाखवत असतो. आता इकडे दामिनी पुढे म्हणते सगळ्यांना की माझी खरंच खूप इच्छा आहे की यापुढे आता फक्त मीच नाही तर या साक्षीने सुद्धा तुमच्याशी बोलावं. आपण तिच्याचकडून ऐकून घेऊया की इतक्या वर्ष तिला झालेल्या मानसिक ताणाबद्दल. तर बघा आता साक्षीसुद्धा एवढंसं तोंड करते आणि ती आता खूप इनोसंट सारखी बिहेव करते आणि असं दाखवते की ती किती ट्रॉमा आणि किती डिप्रेशनमध्ये येते. तर इकडे बघा आता दामिनी म्हणते, साक्षी गेली 2 वर्ष तुला खूप मानसिक ताप झालाय ग, तुला मानसिक ताण झाला, तुझ्यावर अत्याचार झाला, हे सगळं आम्हाला माहितीच आहे. पण ही वेळ रडायची नाही तर सगळ्यांना सतत सांगण्याची आहे. तुझ्यावर झालेला प्रत्येक अत्याचार याला वाचा फोडण्याची आहे. तू नको रडूस आणि सगळं काही सांग साक्षी, सगळं खरं खरं काय ते सांग. तर आता इकडे साक्षी बोलणार तितक्यात सीन शिफ्ट होतो आणि आता अर्जुन आणि सायली मंदिरात आली असतात. अर्जुनला बरोबर माहीत असतं की सायलीचं मन इथे शांत होणार म्हणून, त्यामुळे आता अर्जुन सायलीला तिथे घेऊन आला असतो. आता सायली पूजा वगैरे करते देवी आईची आणि हात जोडून प्रार्थना करू लागते. सायली आता म्हणते देवी आईजवळ की देवी आई खूप अस्वस्थ वाटतंय ग, पण का ते कळतच नाही आहे. खरं तर केस आमच्या बाजूने वळती आहे, पण का कोण जाणे तो महिपत ऐन वेळेला काहीही करू शकतो अशी भीती वाटते. तो महिपत एक नंबरचा नराधम आहे, तो कुठल्याही क्षणी काहीही करू शकते. अगं देवी आई माझ्या मधुभाऊंच्या पाठीशी राहा ग आणि यांच्या मेहनतीला फळ येऊ दे. आता अर्जुन सुद्धा देवी आईकडे हात जोडतो आणि प्रार्थना करतो. तर इकडे बघा आता ही साक्षी स्टेटमेंट देते, सीन शिफ्ट होतो. आता ही साक्षी आपलं नाटकं करू लागते आणि म्हणते, मी एक खूप साधी मुलगी आहे, अगदी तुमच्यासारखी सर्वसाधारण मी मुलगी आणि तुमच्यातलीच मी एक आहे. आणि एक साधं स्वप्न पाहिलं होतं मी, एक रिसॉर्ट बांधायचं. अरे काय चूक केली मी, पण माझं ते एक छोटं स्वप्न ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कधीच पूर्ण होऊ देणार नाही. आणि यामागे फक्त आणि फक्त त्याचा स्वार्थ आहे आणि त्याच्या खुनी सासऱ्याला वाचवण्यासाठी त्याला फक्त एक बडीचा बकरा हवा आहे आणि त्याच्या स्वार्थासाठी त्याने मला या सगळ्यामध्ये अडकवलं आहे, माझं अख्खं आयुष्य त्याने उद्ध्वस्त केलं आहे. अरे काय चुकलं माझं, फक्त त्या आश्रमाची थोडीशी जमीन घेण्याची विकत मी इच्छा दाखवली, तेही माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच ना. आणि आता बिचारे सगळे जे रिपोर्टर्स तिथे बसले असतात त्यांना हे खरंसुद्धा वाटतं. पुढे आता ही साक्षी म्हणते, गेली 2 वर्ष माझी या सगळ्यामध्ये फरफट होतीये विनाकारण. तर आता दामिनी म्हणते, नाही साक्षी तुझी फरफट होत नाही आहे, केली जात आहे, तेही मुद्दाम, आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे मुद्दाम करते. अरे तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात समोर हे होत आहे. तुमची बायको किंवा तुमची बहीण एखाद्या अशा नराधमाच्या कचाट्यात सापडले तर तुम्ही काय करणार?
आणि आता एखाद्या अशा साध्या मुलीवर अत्याचार होत असल्याने आपण काय फक्त बघत बसणार आहे का, काहीच करणार नाही आहात का? तर आता ही साक्षी नाटकी रडू लागते आणि दामिनी पूर्ण प्रयत्न करत असते त्या सगळ्या रिपोर्टर्सला भडकवण्याचा, जेणेकरून सगळेजण आता अर्जुनच्या विरोधात जातील. त्यानंतर आता दामिनी आपलं काम करते, भडकवून देते आणि आपल्या जागेवरती बसून हिला सांत्वना देते साक्षीला. तर आता साक्षी म्हणते सगळ्यांना की अर्जुनमुळे माझ्याकडे सगळे एका गुन्हेगाराच्या नजरेने बघताय. मी खरंच सांगते, मी काहीच केलं नाही. अहो मोठी स्वप्न तर सोडा, साधी स्वप्न म्हणजे लग्न, मूलबाळ, अशी साधी स्वप्न पण मी नाही बघू शकत आहे. माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलंय ते अर्जुन सुभेदारनी. सांगा ना मी काय केलं, माझं आयुष्य, माझं अख्खं आयुष्य, असं म्हणत आता ही साक्षी रडू लागते परत आणि म्हणत असते की माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. त्यानंतर आता महिपत म्हणतो अरे पोरी रडू नको ग. तर इकडे बघा आता प्रेक्षकांनो सीन शिफ्ट होतो आणि सायली एक प्रण घेते देवी समोर. सायली आता देवीला म्हणते की देवी इथून पुढचे 10 दिवस जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत मी दिवसातून फक्त एक वेळीच जेवणार आणि ते पण बिनमिठाचं. आता अर्जुनला हे सगळं आश्चर्यच वाटतं की सायली हे काय करते म्हणून. पुढे आता सायली म्हणते माझ्या पाठीशी राहा देवी, मला साथ दे. तर आता इकडे येते महिपतची बारी आणि महिपत आता प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणतो गेली 2 वर्ष माझी पोरगी खूप जडते हो, आणि बापाचं काडीच त्याने काय जडत असतं हे तुम्हाला वेगळं सांगण्याची काही गरज नाही आहे हो. आता म्हणजे माझं खरं तर स्वप्न होतं की माझ्यापेक्षा मोठं बिल्डर माझ्या पोरीला बनवायचं म्हणून तिने एक जमिनीचा तुकडा विकत घेतला. पण आता त्या जमिनीच्या तुकड्याची एवढी मोठी शिक्षा त्या अर्जुन सुभेदारने माझ्या पोरीला दिली. काय झालं हे सगळं. त्यानंतर आता महिपत म्हणतो साक्षीला पण पोरी तू काळजी करू नको, तो वरचा बघतो देव आहे ना, तो आपल्याला न्याय मिळूनच देईल. असं आता तो महिपत ॲक्टिंग करू लागतो. काही बोला प्रेक्षकांना, महिपत ॲक्टिंग खूप मस्त करतो. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो. दामिनी आता रिपोर्टरला विचारत असते सांगा आता तुम्ही यावर काय बोलणार. त्यावर आता एक रिपोर्टर म्हणते म्हणजे दामिनी मॅडम, म्हणजे वात्सल्य आश्रमाची केस एका अयोग्य पद्धतीने लढली जाते असं म्हणायचं आहे का तुम्हाला. त्यावर आता ही दामिनी म्हणते ऑफकोर्स, सासरा खुनी आहे आणि जावई त्यांचा वकील, मग आता अनबायस्ड कशी होणार केस तुम्हीच सांगा. तर आता दुसरा रिपोर्टर म्हणतो की दामिनी मॅडम तुमचं बरोबर आहे, पण अजूनपर्यंत कोर्टाने हा मुद्दा लक्षात कसा काय नाही घेतला. तर आता दामिनी म्हणते व्हेरी अनफॉर्च्युनेट, खरं सांगायचं तर आम्हालाही त्याचंच आश्चर्य वाटतंय आणि काय करायचं हे सुचतच नव्हतं. म्हणूनच आम्ही तुमच्यासमोर आलो ना, जनतेच्या दरबारात आलो की इथे तरी आम्हाला एक न्याय मिळेल. पुढे आता दामिनी म्हणते की एका निरपराध साध्या मुलीवर जो अन्याय झालाय, अत्याचार झालाय, त्याचा जाब कुणाला कसा आणि किती विचारायचा नाही आता तुम्हीच ठरवा. म्हणजे आता इनडायरेक्टली हिने सांगितलंय की तुम्ही जा अर्जुनकडे आणि जा विचारा त्याला, त्याचा मोरल डाऊन करा, त्याचं कॉन्फिडन्स डाऊन करा. त्यानंतर बघा आता इकडे दामिनी हात जोडते आणि म्हणते आमचं ऐकून घेतलं तुम्ही सगळे इथे आलात त्यासाठी मनापासून आभार, थँक्यू व्हेरी मच. आणि आता ही साक्षीसुद्धा हात वगैरे जोडते आणि प्रेस कॉन्फरन्स इथेच संपते. आणि त्यानंतर तिथली एक रिपोर्टर आता लाईव्ह येते आणि म्हणते आता या केसमुळे साक्षी शिकरे सारख्या निष्पाप मुलीच्या आयुष्यात पुढे काय होणार आणि तिच्या नुकसानाची भरपाई कोण करणार. तर बाकीचे काही रिपोर्टर्स असतात ते आता साक्षीजवळ जातात आणि तिचा वेगळा एक इंटरव्ह्यू घेतात. आणि इकडे दामिनी कोपऱ्यात उभी असते आणि सगळं ती हसत बघत असते की प्लॅन सक्सेसफुल झालाय म्हणून. पण काही नाही प्रेक्षकांना, आता सायलीचा हा प्लॅन असतो ना ते जोरदार धमाकेदार एका पद्धतीने अशी हाणून पाडते आणि सगळ्यांना जाब देते. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो. अर्जुन म्हणतो सायलीला की अगं सायली हा कुठला नावच केलायस तू, अगं तुझी श्रद्धा मला कळतीये, पण तू बिन मिठाचं खाणार आहेस आणि ते पण दिवसातून एकदाच, अगं तुलाच त्रास होईल. त्यावर आता सायली म्हणते त्रास, अहो मधुभाऊनी तर किती त्रास सहन केला तुम्ही बघताय ना, मग मी त्यांच्यासाठी एवढा त्रास तर सहन करू शकते ना. तर आता अर्जुन म्हणतो तू माझं ऐकणार नाही आहेस. त्यावर आता सायली म्हणते आपण आपल्या लढाईच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आहोत आणि काहीही झालं तरी ही लढाई आपल्याला जिंकायचीच आहे आणि त्यासाठी माझ्याकडनं मला जेवढं करता येईल तेवढंच करते मी. त्यावर आता अर्जुन म्हणतो आपली बाजू सत्याची आहे, तुला माहिती आहे ना, गेली 2-2.25 वर्ष आपण खूप मेहनत केली, आता आपल्याला केस जिंकण्यापासून कोणीही अडवू शकत नाही, ती दामिनीसुद्धा नाही. तितक्यात आता हा दामिनीचा माणूस यांच्यावर लक्ष ठेवून असतो. तर इथे सायली म्हणते अर्जुनला हो मला माहिती आहे. तर आता अर्जुन म्हणतो तरीसुद्धा तो नवस केलास. तर सायली म्हणते कारण मला देवी यायला ही जाणीव करून द्यायची आहे की तिची कृपादृष्टीची आपल्याला खूप गरज आहे ते. तर आता अर्जुन म्हणतो सायलीला की तू खुश आहेस ना, मग ठीक आहे. आणि इकडे हा जो दामिनीचा माणूस असतो हा लगेच आता दामिनीला फोन करतो आणि कळवतो की अर्जुन आणि त्याची बायको मार्केट जवळच्या मंदिरात आले. असा आता हा जो माणूस असतो या दामिनीचा तो तिला मेसेज करतो. तर बघा प्रेक्षकांना दामिनी इतकी नीच आहे ना, एका तिथल्या एक रिपोर्टरला सुद्धा तिने आता ताब्यात घेतलंय, विकत घेतलंय आणि त्याला आता ती एक पैसाचा लिफाफा देतो मोठा आणि म्हणते
लोकेशन पाठवलं आहे मी तुम्हाला आणि मी सांगितलं ना तसं करा. आता ती हळूच आवाजात एका कोपऱ्यात नेऊन बोलत असते त्याच्याशी. तर तो आता रिपोर्टर म्हणतो की ओके मॅडम, करतो काम. त्यानंतर दामिनी एक मोठी स्माईल देते आता या साक्षीला. तर आता इकडे सीन शिफ्ट होतो. अर्जुन म्हणतो सायलीला आता निघूया का आपण. तर सायली म्हणते नाही ना, थांबा ना 5 मिनटं, खूप छान वाटतं इथे, छान शांत वाटते. त्यावर आता अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे. आणि अर्जुनला एक फोन येतो. तर अर्जुन म्हणतो सायलीला तू मंदिरातच बस, मी आलोच. आणि अर्जुन फोन घ्यायला आता बाहेर जातो. तितक्यात सगळे रिपोर्टर्स एका मागोमाग येतात आणि म्हणतात अर्जुन सर, अर्जुन सर. आणि अर्जुनला पूर्ण चवी भोवताल त्याला घेरून घेतात. आणि अर्जुनला आता हे सगळे आता फालतूचे प्रश्न विचारू लागतात. तर त्यातले आता रिपोर्टर्स बोलत असतात. एक रिपोर्टर म्हणते की जजने विलासकून खटल्यासाठी फक्त जुलैच महिना दिला आहे. आणि दुसरा म्हणतो की ॲडव्होकेट दामिनीसमोर तुमचा निभाव लागेल का. हा तोच असतो ज्याला दामिनीने पैसे चारले असतात. त्यानंतर एक तिसरी रिपोर्टर म्हणते की तुम्ही काही जिंकाल की हराल. आणि हे अर्जुनला बोलूसुद्धा देत नाही प्रेक्षकांना. आणि एक रिपोर्टर आता म्हणते की आता मधुभाऊ तुमचे सासरे आहे म्हणून तुम्ही त्यांना पाठीशी घालतायत का. आता अर्जुनला काय सुचतच नसतं काय बोलावते. तितक्यात तिथे आता सायली येते आणि म्हणते मी सांगते तुम्हा सगळ्यांना. आणि आता सायली म्हणते आमच्यासाठी फक्त हा 1 महिना नाही आहे तर 30 दिवस आहे. आणि पुढे आता सायली समोर येऊन सगळ्यांना म्हणते की इथे प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. आणि ज्यांचा लढा सत्याच्या बाजूने असतो त्यांना हरण्याची भीती नसते. तर आता एक रिपोर्टर म्हणते आता तुम्ही उरल्या काही दिवसात कुठले पुरावे सादर करणार आहात. तर आता अर्जुन म्हणतो हे मी तुम्हाला का सांगू. तर जो एक रिपोर्टर असतो ज्याला दामिनीने पैसे चारले असतात तो आता म्हणतो तुम्ही एका निर्दोष जीवाची त्यांच्यावरती तुम्ही आरोप केले आहेत तर तिची आता अब्रू नुकसानाची जबाबदारी कोण घेणार. त्यावर आता सायली म्हणते कोण घेणार म्हणजे कोण निर्दोष. साक्षी शिकरे निर्दोष आहे का. मी एक स्त्री म्हणून सांगते की तिच्यासारख्या मुली स्त्री जातीला काडीमाफ असतात. आणि तिने स्वतः केलेला खून ती एका वयस्कर माणसावर ढकलण्याचा प्रयत्न करते. आणि आता अर्जुन म्हणतो आता तुम्ही तर ठरूनच टाकले ना की साक्षी निर्दोष आहे. मग आता मला माझं काम करू द्या आणि मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. एक अशी व्यक्ती जी अनाथ मुलांना आसरा देते, त्यांच्यावर वडिलांसारखं प्रेम करते, त्यांच्यासाठी आश्रम चालवते आणि त्यासाठी परवडत नसून सुद्धा स्वतः जवळचे पैसे देते, खर्च करते. आणि अशा व्यक्तीवर जेव्हा आता खुनाचा आरोप होतो, खोटा आरोप होतो तेव्हा त्याच्या अब्रूचंही नुकसान होतंच. मग आता त्याची नुकसान भरपाई कोण करणार. आणि आता असं म्हणत प्रेक्षकांनो आजचा भाग इथेच संपतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे एक रिपोर्टर आता अर्जुनला म्हणत असतो की तुम्ही तर कोर्टाच्या बाहेर एका वकिलाला मारहाण केली आणि तुम्ही जर 4 चौघांमध्ये असं वागणार असाल तर तुमचं मानसिक संतुलन बिघडलं असं समजायचं का. त्यावर आता अर्जुन या सगळ्यांचं तोंड बंद करत ॲडव्होकेट त्या जोशीने जे काही इलिगल कामं केली आहेत ना त्याचे पुरावे देतो. आणि अर्जुन सगळ्यांची तोंड आता बंद करतो. आणि अर्जुन म्हणतो आणि अशा माणसाला आता मी मारलं हे मी चूक केलं की बरोबर हे आता तुम्हीच ठरवा. आणि एक रिपोर्टर म्हणतो आता या 1 महिन्यात तुम्ही केस जिंकणार की हरणार. त्यावर आता सायली म्हणते अर्थातच जिंकणार. अर्जुन सुभेदार कधीच कुठलीही केस हरत नाही आणि ज्याचा लढा सत्याच्या बाजूने असतो त्यांना हरण्याची भीतीही नसते. तर असं प्रेक्षकांना सायली एक कॉन्फिडन्स बनून अर्जुनच्या बाजूला उभी राहते आणि दामिनीचा प्लॅन फ्लॉप करते. आता प्रेक्षकांना या सायलीच्या एका कॉन्फिडन्ससाठी 1 लाईक तर बनतेच. तर आता तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता प्रेक्षकांना भेटूया उद्या एका नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत टेक केअर, एन्जॉय आणि धन्यवाद.